31च्या सुट्टीनिमित्त कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। यातले अनेक पर्यटक हे देवदर्शनासाठी जात आहेत। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। दररोज 15,000पेक्षा सुद्धा जास्त भाविक गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी येत आहेत। मुंबई तसंच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटक कोकणात दाखल झालेत। गणपतीपुळे संस्थानाकडून भाविकांसाठी योग्य नियोजन तसेच सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक इथं दर्शन घेत असल्याची माहिती समोर येते आणि गणपतीपुळे मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांची गणपतीपुळ्यामध्ये ओढ असलेली पाहायला मिळते। आपण सध्या उभे ते गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये आपण बघू शकता की भाविकांची मोठ्या प्रमाणात रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई असेल, पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्वच ठिकाणातून या गणपतीपुळ्याच्या दर्शनासाठी या भाविकांची गर्दी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत। काय नाही, आता सगळ्या शाळांना सुट्ट्या आहेत, नाताळची पण ऑफिसला सुट्टी असते, त्यामुळे नुसतेच पर्यटक नाही तरी भाविक असतात ज्यांच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, जे नवस बोलण्यासाठी सुद्धा येतात। काही जण सेवेसाठी येत असतात। त्यामुळे अशी आता साधारणतः सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये आपल्याकडे गर्दीला सुरुवात झालेली आहे। बघायला गेलं तर प्रत्येक गेटपासून 2-2 सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत। लाईनीची चोख व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, शिवाय लाईनीमध्ये आपण पंखेही बसवलेले आहेत की जेणेकरून भाविकांना गरम्याचा त्रास होऊ नये। आणि साधारणतः इन अँड ॲव्हरेज डेली आपल्याकडे 15,000 ते 20,000चं पब्लिक दर्शन घेऊन जातं। अमोल कलये, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी।